प्रवचनामध्ये बघितलं, आपण बघतोय, म्हणजे आपण ज्या पुस्तकाचं निरूपण करतो आहे किंवा निरूपण ऐकतोय, तर ते आहे श्रीराम विश्वपंचायतन आणि ग्रंथ लिहिलेला आहे बालाजी तांबे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी गीत रामायणातून रामायणाची उकल केलेली आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या आयुर्वेदिक जे त्यांचं ज्ञान आहे तर त्यातून सुद्धा या रामायणाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केलेला. तर आपण पाहिलं की सीतेला रावणाने पळवून नेलेला आहे. मागच्या भागामध्ये सीतेला रावण पळवून नेले हे कळल्यानंतर राम किती शोकाकुल झालेले आहेत श्रीराम, हे आपण पाहिलेलं आहे. आणि ते अक्षरशः झाडांना मिठ्या मारतायत, सारखं रुदन करतायत, हे आपण सगळं पाहिलं. आणि पार्वती मातेने कशी त्यांची परीक्षा घ्यायला त्या आल्या होत्या आणि मग नंतर त्या वरदायिनी तुळजाभवानीच्या रूपाने तुळजापूरला कशा सिद्ध झाल्या ते पाहिलं. आणि का श्रीराम असं करत होते तर ते पण आपण ऐकलं की ज्याच्या वेली झाड तिथले जे पाषाण तर ते तिथले म्हणजे साक्षात ऋषी होते आणि ते तप करायला बसले आणि त्यांची हीच प्रार्थना होती की श्रीरामांचा स्पर्श आम्हाला हवा आणि म्हणून श्रीरामांनी ही लीला केलेली आणि त्यांना मोक्ष मिळवून दिलेला. आणि असेच श्रीराम पुढे पुढे खरं तर श्रीराम जिथे सगळं रुदन करतात, सगळं श्लोक करतात, तर ती म्हणजे त्यांची लीला आहे. म्हणजे ती त्यांची जी भूमिका आहे की पतीची जी भूमिका असते की पतीचं पत्नीवर किती प्रेम असलं पाहिजे आणि किती ते दाखवून देतात की पत्नी नाहीशी झालीये. याच्यामध्ये सीता म्हणजे शरीर, म्हणजे आता शरीरच उरलेलं नाहीये, तर श्रीराम म्हणजे जाणीव म्हणजे चैतन्य फक्त आता मागे उरले आणि लक्ष्मणजी म्हणजे विवेक, विवेक आणि चैतन्य हे आता बरोबर आहे, पण ज्याच्यातून सगळी अभिव्यक्ती होते ते म्हणजे शरीर, तर तेच आता नाहीचं झालेलं आहे. त्याला कोणीतरी पळवलेलं आहे किंवा काहीतरी त्याच्यावर संकट येऊ घातलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप महत्वाचं बालाजी तांबे सांगतात की जेव्हा श्री रामरायांना कळलं की लक्ष्मणजी पण आलेले आणि म्हणजेच विवेकालाही त्या शरीराने काही दुरुपकार करून अहंकारामुळे किंवा गैरसमजामुळे म्हणजे बाहेर पाठवलेलं आहे आणि स्वतःला संकटात टाकलंय. त्याच्यानंतर श्रीरामरूपी चैतन्य अतिशय शोकाकुल झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं याच्यामध्ये बालाजी तांबेंनी जे सांगितलंय की जर चैतन्य आहे पण ते चैतन्य त्या चैतन्याला स्वतःची अभिव्यक्ती करायला समजा जर शरीरच नसेल तर मग ते चैतन्य नुसतं असून उपयोग नसतो किंवा तो विवेक नुसता असून उपयोग नसतो. म्हणून आपल्या शरीराचं, मानवी देहाचं किती महत्व आहे हे आपल्याला या प्रसंगातून कळतं. आणि बालाजी तांबे हेच सांगतात श्रीराम हे चैतन्य, लक्ष्मण विवेक आहे आणि सीता म्हणजे शरीर आहे. आणि ते शरीर मिळाल्याशिवाय चैतन्याला त्याची अभिव्यक्ती करता येणार नाही. म्हणजे आपण आपल्या या भूमिका निभावत असताना आपण जेव्हा आपल्याला मनुष्य देह मिळतो किंवा कुठल्याही प्राण्यांना त्यांचा देह मिळतो तेव्हा त्यांच्यातलं चैतन्य त्यांच्या या भूमिका निभावत असतं, म्हणजे अभिव्यक्ती करत असतं. म्हणजे उदाहरणार्थ मी आता प्रवचन आपल्या समोर करते तर समजा जर हा देहच नसता, हा पार्थिव देह नसता तर मी हे बोलूच शकले नसते किंवा माझं बोलणं आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नसतं. त्यामुळे चैतन्यही तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर शरीर म्हणजे ज्याच्यातून ही सगळी कार्य घडतात. म्हणजे थोडा मोठ्यांनी जी कार्य केली तर ती कार्य कशामुळे झाली. आता श्रीकृष्ण भगवान ते चैतन्य स्वरूप आहेत, ब्रह्मरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहेत आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी जेव्हा मानवावतार घेतला तर तेव्हा त्या चैतन्याला त्या देहाच्या द्वारे सगळ्या राक्षसांचा नाश, पूतनावध, नंतर कंसवध, नंतर ह्या सगळ्या गोकुळातल्या ज्या लीला आहेत सगळ्या गोकुळांमध्ये सगळ्या गोपींना आपल्या भक्तीमध्ये रंगवून टाकणं, या सगळ्या ज्या लीला आहेत आपण सगळ्याच्या ऐकतो
तर त्या कशामुळे करता आल्या, तर त्या शरीरामुळे करता आलेल्या आहेत. म्हणून चैतन्याला शरीराशिवाय अभिव्यक्ती करता येत नाही, हा महत्वाचा संदेश बालाजी तांबे आपल्याला देतात. आता श्रीराम पुढे जात आहेत, दक्षिण दिशेला दोघे निघालेत सीतेचा शोध घ्यायला. शोकाकुल आहेत, पण मार्गक्रमण करता करता त्यांना सीतेच्या वेळीतली फुलं पडलेली दिसली, तिचे काही अलंकार पडलेले दिसले आणि श्रीरामाने ते पाहिले मात्र, आणि त्यांना अजून गणगरून आलेलं आहे. आणि आता ते वर्णन करतायत, ते म्हणतायत ही तिच्या वेळीतील फुले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले. म्हणजे किती एकरूपत्व दोघांमध्ये झालंय बघा, की फुलं हे ठीक आहे की फुलं हे पटकन दिसतात, पण तिची जर ही पावले, म्हणजे तिची पावलं किती आहेत सीतामातेची, किती मोठी आहेत, किती नाजूक आहेत, हे पण श्रीरामचंद्रांच्या उत्तम लक्षात आहे. एक पदांचा ठसा राक्षस, इथे आपल्याला त्यांची निरीक्षण शक्ती काय होती हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे एक एक रामरायांचे गुण आपल्याला ह्याच्यातून कळतात. एक पदांचा ठसा राक्षसी, छेदित गेला पदचिन्हांची, वादळे तुटली पद्मदल. जी माळ सीतेच्या गळ्यामध्ये आहे, कमळांची माळ, तर ती वाऱ्याने तुटून खाली पडलीये. एक जो ठसा आहे तो राक्षसी म्हणजे मोठ्या पावलाचा असा अवाढव्य आहे. तो छेदित गेला पदचिन्हांची, म्हणजे सीतेची जी नाजूक पाऊल आहे त्या पदचिन्हांना हा राक्षसी जे पदचिन्ह आहे अवाढव्य ते छेदत गेलेलं आहे. वादळे तुटली पद्मदली, खचित लक्ष्मणा खचित यास्थनी, रात्रींचर कोणी छळी मैथली, जिंकली सती का अंगबली. म्हणजे हे लक्ष्मणा, नक्कीच कुठल्या तरी अडदांड अशा रात्रींचराने, निशाचराने, हे जे राक्षस असतात ते निशाचर असतात, तर त्यांनी मैथिलीला छळलेलं आहे. कोणीतरी स्वतःच्या अंगबले म्हणजे स्वतःच्या पाशवी बळाने तिला छळलेलं आहे, तिला पळवून नेलेलं आहे. इथे बालाजी तांबे हे पण सांगतात की फुलांचा सुवास महत्वाचा, म्हणजे हा जो उल्लेख आहे की तिच्या वेळी तिला फुले, तो म्हणजे पृथ्वी तलाचा गुण आहे. पृथ्वी तत्वाचा गुण जो सांगितला जातात की वास, रस, गंध, स्पर्श, हे जे वेगवेगळे गुण आहेत ते प्रत्येकाचा, म्हणजे जी पंचमहाभूत आहेत तर त्या, आणि आकाशाचा आहे तो शब्द, तर ही सगळे जे गुण सांगितलेले आहेत पंचमहाभूतांचे, त्यातलं पृथ्वी तलाचं जो गंध हा गुण आहे. आता पृथ्वी तत्व आणि शरीर, शरीर हे पंचमहाभूतांचं आहे, आणि मैथिली ही भूमिकन्या आहे, त्यामुळे हा या फुलांचा सुवास म्हणजेच तिचं असणं आहे, तिचं अस्तित्वाची ती खूण आहे, असं श्रीरामचंद्र इथे सुचवतात. पुढे ते म्हणतात दूर छिन्न हे धनुगुणाचे, सगळी तिथे सगळा विध्वंस झालेला आहे. एक रथ मोडून पडलेला आहे, सारथी मरणासन्न झालेला आहे. सगळी जी त्या रथाची जी रुद्ररूपी जी वाहक आहेत ते त्या रथाचे, ते तिथे मरून पडले. ही सगळी चिन्ह, त्याचं निरीक्षण इथे श्रीराम नोंदवतात की काय काय इथे खुणा काय काय दिसत आहेत ते आपण बघूया. दूर चिन्ह हे धनुगुणाचे, जडावत्यावर रत्नमण्यांचे, कुणाला कोणी झुंजविले. म्हणजे हे इथे कोण आहे, सगळं दिसतंय खरं, पण नक्की इथे काय झालं, नक्की कोणी अडवलं होतं, नक्की कोणी पळवलं होतं सीतेला, ते कळत नाही. वैदुर्यांकित कवच गुणाचे, दुरित मिळाले मणितयाचे, राक्षसा कोणी अडविले. राक्षसाला अडवलंय कारण त्या मोठ्या पदचिन्हावरून कळतंय, पण नक्की कोणी. पहा छत्रते धुनी धुसर, मोडून दांडा पडले भूवर, कोणी या सुटा लोळविले. प्रेत होऊनी पडे सारथी, लगाम तुटके तसेच हाती, तोंड ते रुधिरे भेसुरले. रुधिर म्हणजे रक्त, तो जो सारथी आहे त्याचं तोंड सगळं रक्ताने माखलेलं आहे. पहा रथाचे धूळ मोडके, कणा मोडला तुटकी चाके, बाणही भोवती विस्कटले, थंड दृष्टीने न्याहाळत नभ, मरून थिजले ते बघ रासभ, कुणाचे हे वाहन असले. म्हणजे हे गाढवाचं ज्याचं वाहन आहे, गाढव हे ज्या रथाचं वाहन आहे, हे असलं बिभत्स रथ कोणाचा आहे असं श्रीराम म्हणतात.
आता या सगळ्या खुणा कशाच्या होत्या की जटायू जो दशरथांचा मित्र होता, त्यांनी जे रावणाशी झुंज घेतली होती, त्यांनी ते सारखे मारले होते, या सगळ्या खुणा आहेत. पण श्रीरामांना अजून हे कळलेलं नाही. केतू ग्रहाचं वाहन असलेला हा रुद्रराज आणि त्याचं वैभव्यपणाने सजवलेलं कवच, हे सगळं पाहिलंय, सगळं अस्ताव्यस्त झालेलं श्रीरामांनी पाहिलंय आणि ते आता कोड्यात पडले. आणि म्हणून ते काय म्हणतात की तर्क लावता येत नाही, अनुमान लावता येत नाही मला या सगळ्यावरून की नक्की काय झालं. अनुमानाही पडे साकडे, म्हणजे इथे अनुमानही तोकडं पडतंय, तर्कही तोकडं पडतोय, मला कळत नाहीये कोणी नेली प्रिया कोणीकडे, तिच्याच तव दोघे का लढले, ते दोघं कोण आहेत लढणारे, आणि दोघं लढले ते सीता मिळवण्यासाठीच लढले का एक जण सीतेला सोडवण्यासाठी लढलाय आणि एक जण सीतेला पळवण्यासाठी लढलाय, तेही कळत नाही. मृता जिता वा मृता बक्षिता, कैसी कोठे माझी सीता, गूढ ते नाही आकळले. हा कोण आहे, हा ज्याने पळवून नेलंय तो मृत आहे, तो राक्षस आहे, तो तिला भक्षण करता आला होता, म्हणजे तिला खण्या करता आला होता का असंच तिला त्यांनी पळवून नेलंय, मला काही कळत नाही. कैसी कोठे माझी सीता, क्षात्र बल माती प्रस्फुरले. आता हे सगळं पाहिल्यानंतर मात्र त्यांच्या हे लक्षात आलंय की इथे झटापटीच्या खुणा झालेल्या आहेत, सीतेला कोणीतरी पळवलंय आणि आता मात्र त्यांच्या क्षात्र तेज आहे ते मात्र प्रदीप्त झालेलं आहे. आणि आता ते निश्चय करतायत की ज्या कोणी माझ्या सीतेला पळवून नेलंय त्याला मी जिवंत सोडणार नाही, त्याला मी त्याचा मी वध करीन, त्याला मी सोडणार नाही. असेल तेथून असेल त्यांनी परतून द्यावी रामस्वामींनी, ते बजावतायत ज्या कोणी माझ्या सीतेला पळवलंय त्यांनी लगेचच्या लगेच तिला माझ्या परत सुपूर्त करावी, मला म्हणजे मला तिला आणून द्यावं, माझ्याकडे तिला आणून द्यावं. आणि समजायला आणून दिलं नाही तर स्वर्गीय वाटो असो अमानुष, त्यास जाळण्या उसळे पौरुष, कापविन तिन्ही लोक बळे. हे तिन्ही लोक आहेत, स्वर्ग पाताळ पृथ्वी, हे तिन्ही लोक मी माझ्या बाणांनी, माझ्या क्षात्र तेजाने, माझ्या पराक्रमाने ते तिन्ही लोक मी हदरवून टाकीन आणि जिथे कुठे सीता असेल तिला मी तिथून परत मिळवीन असं ते सांगतायत. आणि आता पुरुषार्थाची परिसीमा दाखवण्याची वेळ आली हे त्यांच्या लक्षात आलंय. त्यांच्या हे लक्षात आलंय की केवळ विलाप करून, केवळ शोक करून चालणार नाही, आता प्रयत्नच केले पाहिजेत. असे प्रयत्न केले पाहिजेत की ज्यामुळे माझी प्रिया, माझी काय म्हणतात पत्नी, जी म्हणजे माझं अर्धांग आहे, अशी ती अर्धांगिनी जी जिच्यामुळे मला पुढचे जे सगळं मला जे काही कार्य करायचे ते जिच्यामुळे करता येणार आहे, आणि ती मिळवण्यासाठी आता मी हे धनुष्य सज्ज करून आता मी उभा आहे आणि कोणी मला पळू न देत, कोणी पळवलं नाही त्याला मी धडा शिकवला तर बघा, अशा पणाला किंवा अशा निश्चयाला ते आले. आता श्रीरामांचं मन, डोळे, शरीर सगळं फक्त सीतेचा शोध घेत आहे आणि प्रत्येक म्हणजे जे जे काही समोर दिसतंय त्याचा प्रत्येकाचा संबंध फक्त सीता हरणाशीच त्याचा लावताय. आणि याच मानसिक अवस्थेत ते पुढे पुढे जात आहेत आणि त्यांना एक भला मोठा भव्य असा पक्षी तिथे मरणासन्न होऊन पडलेला दिसतोय. त्याचं जे तोंड आहे तर ते रक्ताने माखलेलं आहे, त्याचे पंख आहेत ते छाटले गेलेले आहेत. आणि त्यांना पहिल्यांदा असं वाटलंय, कारण आधी मी वर्णन केल्याप्रमाणे त्यांना असं वाटतं की आता समोर जे जे काही दिसेल ते सगळं सीतेला म्हणजे ते त्याचा सीतेशी संबंध आहे, की सीता गायब झालीये, सीता नाहीशी झालीये, त्याच्याशी संबंध आहे. म्हणून पहिल्यांदा ते त्या पक्षावर बाण रोखून चालून जात आहे. आणि त्यांना असं वाटतं की ज्या हा पक्षीला जखमी झालेला आहे, त्याचं तोंड रक्ताने माखलेलं आहे, त्याचा अर्थ ह्यानीच सीता पळवण्याचा प्रयत्न केलाय आणि कोणीतरी धाडसी वीर मध्ये आलेला आहे आणि त्यांनी सीतेला सोडवलेलं, आणि म्हणून ते त्याच्यावर बाण रोखून
त्याच्या समोर उभे आहेत आणि तो जो पक्षी आहे तो स्वतः मरणोन्मुख आहे, तो रक्त ओकतोय, तो जखमी पक्षीराज आहे जटायू, ज्याने प्राणपणाने जो झुंजलेला आहे आणि जो तिथे तो मरणासन्न झालेला आहे, तो हरलेला आहे, पण असा हरलेला आहे की ज्याने निकराने स्वतःचे प्राण पणाला लावून ती सीता परत राघवाला देण्यासाठी अनंत प्रयत्न केलेले, आणि ज्याला ही जाणीव आहे की आपण श्रीराम भेटेपर्यंत जिवंत राहायला पाहिजे, तग धरला पाहिजे. का? कारण जोपर्यंत मी रावणाला हा संदेश देत नाही, त्याला हे सांगत नाही की रावणाने सीतेला पळवलेलं आहे, तोपर्यंत मरण चुकीचं आहे याची जाणीव ज्याने ठेवली असा तो जटायू. त्याच्यामध्ये जटायूचं वर्णन श्रीरामांनी पंचप्राणांचे जे उपप्राण असतात त्यांच्यापैकी एक अशी त्यांनी तुलना केली, आणि हनुमंत हा पंचप्राणांपैकी एक असं सांगितलंय. हनुमंत, सुग्रीव, नल, नील हे सगळे पंचप्राणांपैकी, आणि जटायू हा उपप्राण म्हणजे शरीरातला जो उपप्राण असतो. एकूण 10 प्राण असतात, आता मी प्राण्यांची नावं सांगणार नाहीये, तर त्यातला हा उपप्राणी असं सांगितलेलं आहे. असा तो जटायू त्यांना भेटलेला आहे, तो मरणासन्न आहे, आणि तो मग सांगतोय, त्यांनी पाहिलंय श्रीरामाला, तो सांगतोय मरणोन्मुख त्याला कारे मारिसी पुनः रघुनाथा, अडविता खलासी पडलो पळविली लागलो, पाहिली जगनीनी जाता रामा विणन राणी सीता. हे पुढे जाण्याआधी मला फक्त एक मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की मगाशी मी उल्लेख केला की या शरीराशिवाय आपल्याला आपली अभिव्यक्ती, जे काही आपल्याला चांगलं कार्य करायचे, आपल्याला भगवत भक्ती करायची, आपल्याला पूजा करायची, आपल्याला नामस्मरण करायचे, तर हे सगळं ही जी उत्तम कार्य आहे, सत्कार्य आहे, तर ती आपल्या शरीराशिवाय आपल्याला करता येणार नाही. हे एकदा आपल्या मनावर बसलं की आपण आपलं शरीर, आपण खूप वेळा ऐकतो देव देवाचे बनले, तर तो देह का इतका जपायचा, कशा प्रकारे जपायचा, का पवित्र ठेवायचा, का त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी आपण घालायच्या नाहीत, म्हणजे ग्रहण करायच्या नाही, म्हणजे काय 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 खावं काय खाऊ नये हे शास्त्राप्रमाणे का वागावं, कारण त्याप्रमाणे जर वागलं, त्याप्रमाणे मन सुद्धा त्याप्रमाणे निर्मळ ठेवलं, तर जो शरीरातलं जे चैतन्य आहे, म्हणजे आत्मरूपी जो भगवंत आपल्या शरीरामध्ये स्थित आहे, तो त्याची अभिव्यक्ती अतिशय उत्तमपणे करू शकतो. आणि जर आपण हे सगळे आचार विचार किंवा यमनियम ज्याला म्हणतो ते जर आपण पाळले नाही, तर आपलं शरीर अशुद्ध होतं, मन अशुद्ध होतं, आणि त्यामुळे आपल्या मनावर सारखं ते जे षड्विकार असतात, तर त्या षड्विकारांचंच राज्य असतं, आणि त्यामुळे आपलं शरीर जे कार्य करण्यासाठी आपण या पृथ्वी तनावर आलोय आणि नरजन्म ज्याच्यासाठी मिळाला ते कार्य करू शकत नाही. आणि म्हणून हा मी उल्लेख मगाशी करायचा राहिला की म्हणून ही जी शिकवण दिली की चैतन्याची अभिव्यक्ती शरीराशिवाय होत नाही, पण त्यासाठी ते शरीर, मन हे मंदिरासारखं असलं पाहिजे, ते त्याच्यासाठी पुढे जाऊ आपण. आणि तो पुढे सांगतोय की देवरही संगी नव्हता, मी बळे उडालो ना रामा, रोज दिले रथाच्या पंथा, तो नृशंस रावणकामी ने कसे दिला का धामी, जाणिले मनी सारेनी सावलो तयांच्या हाता, हाणिले पंख मी मान. तो सांगतोय की खरं तर मी पाहिलं त्या रावणाला, तो तिला पळवून देत होता, ती आक्रंदत होती, आणि तो रावण जो होता तो अतिशय नृशंस होता, तो तिला काही म्हणजे तिने का आकांत करत होती तरी तिला तो सोडत नव्हता. बरोबर तिचा देवर म्हणजे रामाचा बंधू लक्ष्मणजी तेही बरोबर नव्हते, आणि मला माहिती आहे लक्ष्मणजी नेहमी सीतेचं रक्षण करण्यासाठी तिच्या अवतीभोवती असतात, पण तेही बरोबर नव्हते.
हे श्रीरामा तू बरोबर नव्हतास आणि माझ्या लक्षात आलं की हा जो अतिघाती अति क्रूर पाताळ यंत्री रावण त्यांना पळवून देतोय हे जेव्हा मला कळलं तेव्हा हे श्रीरामा मी प्राणपणाने लढलो. हे जटायू कशाचं प्रतीक आहे तर असे काही भक्त असतात, असे काही वीर असतात. आत्ताच आपण धुरंधर पिक्चरचं एक पाहिलं, आत्ताच आपण छावासारखी एक अतिशय उत्तम चित्रपट पाहिला. आपल्याला त्यांचं चरित्र माहिती आहे, शिवाजी महाराजांचं चरित्र माहिती आहे. शिवाजी महाराजांसाठी किंवा स्वराज्यासाठी प्राणपणाने किती जणांनी लढायला हे आपल्याला माहिती आहे. अशा वीरांचं काय म्हणतात त्याला प्रतिनिधित्व जटायू करतात. आणि असं हे प्राणपणाने लढणं, सत्यासाठी प्राणपणाने लढणं, त्याच्यासाठी जीवाची बाजी लावणं, स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगणं हे आत्ता आवश्यक आहे. कशासाठी? आपला सनातन धर्म टिकवण्यासाठी. आणि आत्ता याच्यातून काय घ्यायचंय तर निदान आपल्याला याच्यातून आपण काय शिकायचंय, आपण काय करू शकतो. आपण जाऊन आत्ता मागच्या आठवड्यामध्ये श्रीरामजन्म झाला, माझं रामकथा होती, तिथून मी येत होते परत तेव्हा इतक्या चुकीच्या पद्धतीने त्या श्रीरामांच्या मिरवणुकी निघाल्या होत्या आणि त्या मिरवणुकीमध्ये अतिशय चुकीची गाणी वाजवली जात होती आणि चुकीच्या आविर्भावात समोरचे तरुण होते. हे आपल्याला थांबवता येईल का? त्याच्यासाठी आवाज उठवणं, अगदी प्राणपणाने नाही पण निदान त्यांना समजावणं, त्यांना सांगणं की असं करू नका, त्याच्याऐवजी गीत रामायण द्यावं, त्याऐवजी श्रीरामांची भक्ती तिथे लावा. हे आपण आपल्यापासून सुरू करू शकतो आणि तर आपला सनातन धर्म टिकणार आहे. जटायू हे याचं प्रतीक आहे की त्यांनी खरं तर सीतेला वाचवणं म्हणजे धर्मरक्षण होत आहे. एक प्रकारे धर्मरक्षणासाठी त्यांनी प्राण दिलेला आहे. तर हे आपल्याला याच्यातून शिकायचंय. आणि तो मग सगळं लढाईचं वर्णन करतोय की मी त्याच्या हाताला चावलो, माझ्या चोचीने त्याच्यावर खूप वेळा प्रहार केले, त्याचं जे मुख होतं ते रक्तबंबाळ करून टाकलं, त्याच्या सारख्याला मी मारून टाकलं, त्याचे जे घोडे ते गाढवं होती त्याच्या रथाला त्यांना मारून टाकलं, चोचीने प्रहार करून करून कशा प्रकारे लढा दिला त्याचं ते वर्णन आहे. पण खरं तर त्याला हे माहिती होतं, हेही तो पुढे सांगतोय की इतक्या बलाढ्य रावणापुढे माझा निभाव लागला हे मला माहिती होतं, पण मी माझा जो धर्म आहे की एका अबलेला पळवून दिलं जात आहे आणि अशा वेळेला मी हातावर हात ठेवून गप्प राहणं हे चुकीचं आहे. हे जाणून माझा जो धर्म आहे, भले मला माहिती होतं की कदाचित मी मरणोन्मुख होईल किंवा मी मरण पावेल, मला माझा जीव गमवावा लागेल, तरी मी शांत न बसता मी तुटून पडलो त्याच्यावर. ही जी वीरता आहे ती खरं तर आत्ताच्या तरुण पिढीला कळायला पाहिजे किंवा त्यांनी हे शिकलं पाहिजे किंवा त्यांनी हे ऐकलं पाहिजे. आणि जे आई वडील या भयाने की सैन्य दलामध्ये सामील होण्याचे खरं तर मुलाला इच्छा आहे, पण मग नंतर आम्हाला कोणताही झालं, हा जेव्हा विचार करतात तेव्हा त्यांनी ही गाणी ऐकावी, ही श्रीरामांचं चरित्र ऐकावं, जटायूने कसा लढा दिला हे ऐकावं. आणि मग तो सांगतोय की मला अन्याय सहन झाला नाही, अन्यायाविरुद्ध तुटून पडतो किंवा आवाज उठवतो तो खरा माणूस, असं सावरकरांचं एक वाक्य. पुढे तो म्हणतोय दक्षिण्या राम राज्ञीसी झुंजलो घोर मी त्यासी, तोडिले कवच मुकुटासी, लागून दिधले बाणा, स्पर्शून दिधला भाता. मी त्याचा भातातल्या बाणाला हात सुद्धा लावू दिला नाही, इतकं मी तिला पिडलं किंवा इतकं मी त्याच्याशी लढलो. सर्वांगा विधले डंख, वज्रासम मारित पंख, माझ्या पंखाने एखाद्या वज्रासारखं मी त्याला तडाखे दिले. खेळलो द्वंद्व निशंक, पाडला सारथी खाली, खाई तो खरांच्या लाथा.
सांगूनी दूर देवीस मोडीला रथाचा, असं मी त्याचा रथ सुद्धा मोडून टाकला. भंगिले उभय चक्रास ठेचाळून गर्दभ पडले, दुसऱ्याच्या थटुनी प्रेता लोळले छत्रनी खाली, युद्धाची धीमा झाली. मी शर्थ राघवा केली, धावला उगारून खडगा, पौलस्तींचा विधदाता. पौलस्ती ऋषींचा तो पुत्र म्हणून पौलस्ती. मम प्राण लोचनी उरला, मी तरी पाहिला त्याला, तो गगन पथाने गेला, लाडकी तुझी सम्राज्ञी अतरंगत होती जाती. तर अशा प्रकारे मी लढा दिलाय असं तो सांगतो. इथे बालाजी तांबे सांगतात की जटायू मरण हा रामायणातला सर्वात एक महत्वाचा प्रसंग आहे. त्यातला ज म्हणजे जन्म आणि जटा याचा अर्थ होतो दोन, आयु म्हणजे आयुष्य. तेव्हा या गाण्यामध्ये किंवा या जटायूचा अर्थ दोन आयुष्यांचा किंवा दोन दुहेरी जन्मांचा किंवा दोन प्राणांचा याच्याशी संबंध आहे. ते म्हणतायत की याचा अर्थ बहिर्वृत्तीशी आहे. म्हणजे एक असते अंतर्वृत्ती, एक असते बहिर्वृत्ती. तर जटायूने इथे रावणाच्या बहिर्वृत्तीशी, रावणाची बहिर्वृत्ती म्हणजे कशी होती, तर तो अतिशय अहंकारी होता, अतिशय कामी होता, अतिशय क्रोधी होता. याला बहिर्वृत्ती म्हणतात. वागणं कसं आहे त्याचं, याला बहिर्वृत्ती म्हणतात. तर त्याच्याशी या जटायूने लढा दिलेला आहे. आणि बहिर्वृत्ती कशी निर्माण होते, तर ती बाह्य शरीराशी निगडीत असते. आणि अशी वृत्ती का निर्माण होते, तामसी वृत्ती का निर्माण होते, तर फक्त रूप रंगाला पाहणारे, फक्त छान चौकीमध्ये रमणारे, कशाचाही म्हणजे चांगलं वाईट याचा विचार न करणारे जे असतात त्यांच्यामध्ये ही बहिर्वृत्ती निर्माण होते. आणि हा जटायू जो आहे त्याने या बहिर्वृत्तीशी म्हणजे रावणाशी लढा दिलाय. म्हणजे कशाशी लढा दिलाय, तर त्या अहंकाराशी, त्या पाशवी वृत्तीशी लढा दिलाय असं बालाजी तांबे सांगतात. पण माया जिंकलीये, अहंकार घरी पडलेला आहे, कारण याच्यामध्ये त्या जटायू बरोबर चैतन्य नाही. म्हणून चैतन्य याचा अर्थ काय, की ते भगवत तत्व तेव्हा त्याच्या बरोबर नाहीये. म्हणून जटायूचा पराभव झालाय असं बालाजी तांबे सांगतात. प्राण आहे, पंच उपप्राणांपैकी प्राण आहे, पण चैतन्य नाहीये असं झालंय. आणि ही सगळी जटायूंनी हकीकत सांगितली. पुढे तो शेवटी सांगतोय की त्या रावणाने कपटाने मला मारलं. रावणाने मला विचारलं की, तो म्हणाला की आपण द्वंद्व युद्ध खेळू, कारण रावणाच्या लक्षात आलं की मी आता हरणार आहे. तो म्हणाला आपण द्वंद्व युद्ध खेळू, पण त्यासाठी म्हणे तुझा प्राण कशात आहे ते तू मला सांग. तर हा निष्कपट त्यांनी सांगितलं माझ्या पंखांमध्ये माझा प्राण आहे. रावण म्हणाला माझ्या उजव्या पायाच्या नखात माझा प्राण आहे. याने ते खरं मानलं आणि तो त्याच्या नखाला, उजव्या पायाच्या नखाला तो हे डंख मारायला गेला, चोचीनी फोडायला गेला. तेवढ्यामध्ये असं झालं की तो जसा खाली गेला त्याच्याबरोबर रावणाने त्याच्या खड्गाने त्याचे दोन्ही जे पंख होते ते छेदून टाकले आणि त्यामुळे जटायू मरणोन्मूळ झालेला आहे. म्हणजे इथे रावणाने कितीही कपट केलेलं आहे. आणि या कपट वृत्तीमुळे, खरं तर जर कपट वृत्ती रावणाने केली नसती तर कदाचित जटायू जिंकला असता आणि सीतेला लंकेला जायला लागलं नसतं. पण इथे जे सांगितले बालाजी तांबेंनी ते बरोबर आहे की बरोबर भगवंत नव्हते, भगवत तत्व नव्हतं, चैतन्य नव्हतं आणि त्यामुळे जटायू हरलेला आहे, तो मरणोन्मुख झालेला आहे. आणि तो सांगतोय की तो गगनपथाने गेला. आणि मी हेच सांगण्यासाठी मी इथे जिवंत आहे हे पण तो पुढे सांगतो. पुढे त्याने हे पण सांगितलेलं आहे की तू आता इथून पुढे जातो, गगनपथाने गेलेला आहे, दक्षिणेकडे गेलेला आहे, त्या बाजूला तू जात राहा असं त्यांनी सांगितलेलं आहे.
मध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की पंपा सरोवरापाशी एक आश्रम आहे मातंग ऋषींचा, तिथे शबरी नावाची जी एक भिल्लीण आहे, तिने अनेक वर्ष साधना केलेली की तुझी रामा वाट पाहते. तेव्हा मैत्रिणीला शोधायला जाताना तू तिला भेटण्याचं टाळू नको, तिला तू विसरू नको. ती केवळ आणि केवळ तुझ्या दर्शनासाठी तात्काळी तुझी वाट बघते. आता पुढे बालाजी तांबे सांगतात की हा गरुड म्हणजे गिधाडाच्या आकाराची तेव्हा जी विमानं होती त्याला जटायू असं नाव दिलेलं एखादं ते विमान असू शकेल असा तर्क बालाजी तांबेंनी इथे लढवलेला आहे की ज्याचं नाव जटायू असं होतं. आणि ते म्हणतात की आग्नेय आशियातील अनेक देशात ड्रॅगन, गिधाड, गरुड आदी पक्षीगण राष्ट्रीय चिन्हे म्हणून वापरले जातात. त्याप्रमाणे हा जटायू नावाचं हे एखादं विमानाचं दल असू शकतं की ज्याने रावणावर चढाई केलेली असू शकते, असं ते आपल्याला एक सुचवतात की त्याचा एक तर्क ज्याला म्हणतो आपण तर तसा ते तर्क लढवतात. पुढे आज आपल्याला थोडं उशिरा सुरू झाले त्यामुळे एक 5-10 मिनिटं आपण पुढे चव चाखली ज्ञानाची असं पुढचं आहे. आता श्रीरामांनी जटायू हा दशरथाचा मित्र होता त्यामुळे त्याचं औध्वदेक केलेलं आहे आणि ते दोघं पुढे निघालेले आणि जटायूंनी सांगितल्याप्रमाणे पंपा सरोवरापाशी जो मातंगा मुनींचा आश्रम होता तिथे गेलेले. तिथे त्यांना शबरी भेटलेली आणि शबरीला त्यांना पाहताच अत्यंत आनंद झालेला. ही शबरी खरं तर एका भिल्लाची पोर. विवाह ठरला. विवाहाच्या वेळेला ही छोटी होती तेव्हा बालविवाह होते आणि ही तिथली जी लहान लहान शेळ्या मेंढ्या तिथे आणून बांधल्या होत्या त्यांच्याशी खेळामध्ये तल्लीन होऊन जायची. आई रागवायची आणि आई रागवल्यानंतर ही म्हणायची अगं खेळू देत ना. तर आई एकदा रागवता म्हणाली खेळून घे, नंतर ही पिल्लं मरणारच आहे. तेव्हा तिला कळलं की आपल्या विवाहासाठी ही पिल्लं मारली जाणार आहेत आणि याची मेजवानी द्यायची सगळ्या पाहुण्यांना. आणि मग हिला फार वाईट वाटलं आणि मग आपला विवाह झाला तर यांना मारलं जाणार आहे म्हणून विवाहच नको म्हणून ती तिच्या घरून पळून गेलीये. पळता अशीच लपत छपत खूप पुढे आली आणि पंपा सरोवरापाशी जो मातंग ऋषींचा आश्रम आहे तिथे मातंग ऋषींनी पहिल्यांदा तिने लपून छपून त्या आश्रमातील सगळे झाड झुड तो आश्रम स्वच्छ ठेवणं असं केलेलं आहे. मातंग ऋषींच्या लक्षात आलेलं आहे आणि मग मातंग ऋषींनी तिला सांगितलेलं की तू आता या आश्रमामध्ये पर्णकुटी बांधून राहा. नंतर मातंग ऋषींना जेव्हा कळलं की आता आपली समाधी घ्यायची वेळ आली तेव्हा या शबरीने त्यांना विचारलेलं आहे की मला कधी मोक्ष मिळणार, मोक्ष म्हणजे काय. तेव्हा मातंग ऋषींनी तिला सांगितलेलं आहे की तुला कुठे जायची गरज नाही, तुला कुठल्याही भगवंताकडे जायची नाही, गरज नाही. तो श्रीराम तो स्वतःच तुझ्याकडे येणार आहे आणि त्यासाठी तो श्रीरामांचं नाम घेत राहा. पण मातंग ऋषी असे गुरु होते की ज्यांनी शबरीला मुद्दाम हे सांगितलं नाही की कधी श्रीराम येणार. म्हणून त्या दिवसापासून अहोरात्र अविरत ती श्रीरामांची वाट बघते आणि तिचं जे मन तिचं शरीर जे आहे ते श्रीराममय झालेलं आहे कारण तिने श्रीरामांचा ध्यास घेतलेला आहे. आणि रोज काय करते, रोज तो आश्रम स्वच्छ करते. सगळे निघून गेलेले आहेत, मातंग ऋषी निघून गेलेले आहेत, शिष्य निघून गेलेले आहेत, पण ती काय करते रोज सगळ्या ज्या वाटा आहेत त्या आश्रमाकडे येणाऱ्या त्या सगळ्या स्वच्छ करते. रोज स्वच्छ पाणी भरून ठेवते. अहो आंघोळीला सुद्धा पटकन जाऊन येते कारण आपण आंघोळीला गेलो दर्यावर आणि समजा त्या श्रीराम आले आणि आपल्याला झोप लागली आणि श्रीराम येऊन गेले तर कळणार नाही म्हणून ते झोपत नाहीये. म्हणजे ध्यास भगवंताचा असावा तर तो कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे शब्द. आणि आता श्रीराम आले आपण तिला हे माहित नाहीये की श्रीराम कसे दिसतात, ते कसे येणार आहे, ते राजाच्या विषयात येणार आहेत का कसे येणार तिला काही माहित नाही. पण तरी म्हणजे गुरुवचनावर किती विश्वास ठेवावा आणि गुरुवचनाप्रमाणे कसं वागावं हेही आपल्याला शब्द शिकवते.
आणि भक्ती कशी करावी, किती जीव ओतून करावी, किती स्वतःला विसरून करावी, हेही आपल्याला शबरी शिकवते. म्हणून शबरीचं चरित्र ही खूप मननीय आहे आणि वाचनीय आहे. तर याच्यामध्ये काय सांगते बघा, बघूयात आपण शबरी. धन्य मी शबरी श्रीराम, लागली श्री चरणी आश्रम. याच्यामध्ये बालाजी तांबेंनी शबरी म्हणजे ज्ञान, पूर्व ज्ञान असं सांगितलेलं आहे. त्याच्या आधी एक छोटस कबंधाचा एक प्रसंग येतो. कबंध नावाचा राक्षस श्रीरामांना मध्ये भेटला आणि तो राक्षस असा होता की तो पूर्वजन्माचा एक शापित गंधर्व होता. त्याला मस्तक नव्हतं, त्याचं ते शिर होतं, ते इंद्राच्या वज्रामुळे इंद्रांनी त्याला वज्रांनी प्रहार केला होता. कारण हा जो कबंध होता तो तपश्चर्या करून इंद्रपद मिळवायला जाणार होता. तर त्याला इंद्राला नेहमीप्रमाणे ते नको होतं, म्हणून इंद्राने वज्रप्रहार केला. त्यामुळे त्याचं मस्तक त्याच्या धडामध्ये रुतलं होतं आणि दोन्ही हात एकदम लांब होते, त्याला पाय नव्हते. आणि तो काय करायचा, अनेक योजना लांब, म्हणजे अनेक जवळजवळ 1200-1300 किलोमीटर एवढे त्याचे हात होते. हा असं करायचा की त्या हाताच्या कक्षेत जे कोणी प्राणी यायचे त्यांना तो धरायचा आणि खाऊन टाकायचा. आणि हा जो कबंध आहे तो म्हणजे पूर्व संचित कर्माचं जणू प्रतीक. कारण तो कबंध का झाला होता, जेव्हा तो गंधर्वाच्या वेशात होता तेव्हा तो स्वतः अनेक रूपवान, स्वतःच्या कंठामध्ये स्वर किंवा उत्तम गाणारा, म्हणून तो काय करायचा, तो उन्मत्त झाला होता. आणि जंगलामध्ये जे ऋषी तपश्चर्या करायचे तर त्यांची हा टिंगल करायचा. म्हणून एक जे ऋषी होते तिथे, स्थूलशिरा नाव दिलंय त्यांचं, स्थूलशिरा नावाच्या ऋषींनी त्याला शाप दिला की तू कबंध होशील. मग याने उशाप मागितला तेव्हा याला असं सांग, म्हणजे हे काय आहे की या शापामुळे तो कबंध झाला. म्हणजे हे काय, हे त्याची संचित कर्म आहे. आता आपण सगळेजण भगवद्गीता एवढी वाटतात, त्यामुळे मी त्याचे म्हणजे कर्मफल कसं असतं आणि कर्मबंधनं कशी असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती. त्या कर्माच्या बंधनामुळे तो तिथे खितपत पडलेला होता. म्हणजे पहिल्यांदा पूर्व कर्म संचित पहिल्यांदा श्रीरामांना त्याचं दर्शन झालेलं आहे. मग ते सगळं पूर्णपणे त्याचा निराश झालेला आहे. श्रीरामांनी त्या कबंधाचा उद्धार केलेला आहे. कारण या कबंधाला उशाप होता की श्रीराम प्रभूंचं दर्शन तुला होईल आणि जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण तुझे दोन्ही बाहू उकळून टाकून देतील तेव्हा तू परत मूळ स्वरूपामध्ये येशील. म्हणजे त्याचा अर्थ काय की आपलं जे पूर्व संचित असतं, आपली जी कर्मबंधनं असतात ती जेव्हा भगवंत आपल्याला भेटतात किंवा भगवत भक्ती आपल्या हृदयामध्ये दृढ होते तेव्हा ती कर्मबंधनं हळूहळू पूर्णपणे जाळली जातात किंवा त्याचा निराश होतो किंवा त्या कर्मबंधनातून आपण मुक्त होतो. ज्याप्रमाणे हा कबंध मुक्त झाला श्रीरामांच्या बाणामुळे. आणि मग त्या कबंधाला मारल्यानंतर ते पुढे गेलेले. कबंधाने त्यांना सांगितलेलं की सुग्रीवाला तुम्ही जाऊन भेटा, सुग्रीव तुम्हाला मदत करेल. आणि नंतर हे शबरीच्या आश्रमात आले आणि म्हणून मग आता हा कर्मबंधनाचा नाश झाला, त्याच्यातून निराश झाला आपला भगवत भक्तीमुळे, की मग आपल्याला मिळतं ते ज्ञान. म्हणून शबरी ही ज्ञानस्वरूप आहे. इतकी वर्ष तिने श्रीरामनाम घेतलेलं आहे आणि त्या नामामुळे, त्या तपामुळे, त्या ध्यासामुळे तिला आत्मज्ञान झालेलं आहे. आणि म्हणून शबरी रूपी ज्ञान आपल्याला मिळतं असं बालाजी तांबे म्हणतात. ते काय म्हणतात, शबरी त्यांना सामोरी गेली श्रीराम लक्ष्मणांना की आता जराजर झाली, वृद्ध झाली आणि इतकी वर्ष त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, इतकी वर्ष वाट पाहिलेली आहे. ती सांगते, धन्य मी शबरी श्रीराम, लागली श्री चरणे आश्रमा, चित्रकूटा हे चरण लागता, किती पावले मुनी मुक्तता, वृक्षातळी या थांबा क्षणभर, करा फळी लाक्षमा. या चरणांच्या पूजेकरिता
नयनी प्रकटल्या माझ्या सरिता, माझे डोळे आनंदाश्रुती भरून आलेले आहेत. त्या आनंदाश्रुती मला आपले चरण धुवले त्यासाठी सांगते. पदप्रक्षालन करा विस्मरा मार्ग, प्रवासातल्या श्रम. प्रवासात आपल्याला फार श्रम झालेले असतील. मला माझ्या नेत्रातील अश्रूंनी आपले पद, आपली चरण कमल मला धुवू. खरे आणि किती नम्र आहे बघा ती. खरं तर ती आता एवढं तिला आत्मज्ञान झालेलं आहे, एवढ्या ध्यासामुळे भगवंत साक्षात तिच्या हृदयामध्ये राहत आहेत अशी ती आहे. जिला ज्या सगळे भक्तीचे जे 9 प्रकार आहेत ते तिला आता ज्ञात आहेत अशी ती. पण असं जेव्हा ज्ञान होतं ना, अशी भक्ती जेव्हा हृदयामध्ये निर्माण होते तेव्हाच त्याच्याबरोबर नम्रता पाहिजे. गुरुसेवेत झिजले जीवन, विलेपनार्थ त्याचे चंदन, रोमांचाची फुले लवळली वठल्या देवद्रुम. ही सांगते की एका प्रकारची गुरुसेवाच आहे, कारण गुरूंनी तिला आदेश दिलेला की तू या आश्रमात राहा आणि भगवंताची वाट पहा. ते तिने आजन्म गुरूंचं जी आज्ञा आहे, गुरु आज्ञाप्रमाणे असं आपल्या मराठीमध्ये ते जे 2 शब्द आहेत ते तिने अक्षरशः ती जगली. आणि म्हणून ती म्हणजे गुरुसेवेत झिजले जीवन, रोमांचाची फुले गळली. मला तुम्हाला पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेले. निज ज्ञानाचे दीप चेतवन करीते अर्चन. आत्मनिवेदन बघा, आत्मनिवेदन नावाची पण एक भक्ती आहे. अर्चन म्हणजे पूजा मी करते. म्हणजे या माझ्या वेगवेगळ्या भक्ती ज्या मला आकळल्या आहेत, ज्याचं ज्ञान झालंय, त्याने मी आपली पूजा करते. अनंत माझ्या समोर आले येऊन या निलिमा. शतकोटींचं तेज घेऊन अनंत ते भगवंत माझ्या समोर उभे. नैवेद्य आपण काय देऊ, प्रसाद म्हणून काय घेऊ मी. काही देण्यासारखे उरलेलं नाहीये, काही घेण्यासारखे उरलेलं नाही असं ती सांगते. कारण खरं तर तिची अवस्था अशी आहे की भगवंत आणि भक्त जणू काही एकरूप आहे. आज चकोरा घरी पातली भुके जगी पौर्णिमा. पौर्णिमेच्या घरी आज चकोर आलेला आहे असं ती सांगते. सेवा देवा कंदमुळेही पक्व मधुरशी बदली फळेही, वनवेलींनी काय वावणे यावेळ कल्पद्रुम. स्वतःला ती काय म्हणते, वनवेल म्हणते. मी जणू काही वनवेल आहे. आणि तिने याच्याशिवाय ती काय तुम्हाला आपल्याला देऊ शकणार आहे. एखादी वनवेल आहे ती काय देते माणसाला. आपण जरी वनात गेलो त्या वनवेलीवर जी फळं फुलं लगडलेली असतात तीच ती देऊ शकते. शबरी म्हणते मी जणू वनवेल आहे आणि मी ही कंदमुळं जी गोळा करून आणलेली आहे ती मी आपल्याला अर्पण करते. बद्रीफळ आपल्याला माहितीये की मधुर बोरं तिने दिलेली आहे. क्षते खगांची नवे रे. बघा किती खरं बोलते. ते तिने कुठली थाप मारलेली नाही. नाही तर आपला स्वभाव कसा असतो, काहीतरी आपण थाप मारून मोकळे होतो. नाही, ते पक्ष्यांनी टोचलेलं आहे म्हणतो ना, किंवा काहीतरी चुकून आपल्याकडून काहीतरी थोडस कमी प्रतीचं दिलं गेलं. नाही, ते तिकडूनच असं आलंय, त्या मॅन्युफॅक्चरची चूक आहे वगैरे असं आपण बोलून मोकळं होतो. पण ती काय सांगते, क्षते खगांची नव्हे तर देवा, मीच चाखीला स्वये गोडावा. किती निर्भयता आहे बघा तिच्या बोलण्यामध्ये. तिला माहितीये की भगवंत जे आहे ते त्यांना भक्त किती प्रिय आहेत आणि माझी भक्ती ते समजून घेतील. कारण भगवंतांनी सांगितलंय जिथे भक्त राहतील तेथे नारदा मी असेल. हे सांगितलेलं आहे भगवंत. आणि भगवंताला भक्ताशिवाय काहीही प्रिय नाही. गोड तेवढी पुढे ठेवली फसवानच रक्तिमा. हा जो रक्तिमा आहे तो फसवा नाहीये. की जी लाल सुटूक बोरं दिसतात ते खोटं नाहीये. ती खरी तशी मधुर पण आहेत, अतिशय स्वादिष्ट आहेत. आणि हे श्रीरामा, हे पक्ष्यांनी मारलेली टोचा नाहीये, मी थोडीशी ती खाऊन पाहिजे. ते पण ती सांगते. का सौमित्री, पुढचं वाक्य किती छान आहे बघा. का सौमित्री शंकित दृष्टी, अभिमंत्रित ती नव्हे तर उष्टी. किती सुंदर हे वाक्य, किती सुंदर आहे. अभिमंत्रित ती नव्हे तर उष्टी, या वदनी तर नित्य नांदको वेदांचा मधुरिमा. माझ्या मुखामध्ये नित्य. आता वेद काय सांगतात हो, वेद काय सांगतात तर भगवंताचंच गुणगान करतात. तो भगवंत कसा आहे ते सांगतात.
आणि मी त्या सारखी त्या भगवंताचं चिंतन आणि मनन करते, त्या श्रीरामांचंच नाव घेते, म्हणजे माझं मुख जे आहे ते अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे हे सौमित्रा, कारण लक्ष्मणजी कसे आहेत आपल्याला माहिती, ते शेषाचे होते, ते चिडून बघतायत शबरीकडे, उष्टीपणे देते माझ्या रामाला, असा त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या नेत्रातला भाव आहे, तो शबरीने बरोबर ओळखला आणि ती बरोबर प्रत्युत्तर देते. काय प्रत्युत्तर देते की ही जी फळं किंचित उष्टी आहे, ती उष्टी म्हणता येणार नाही, कारण माझ्या मुखामध्ये सदैव त्या भगवंताचंच नाम असतं, म्हणजेच वेद असतात, म्हणजेच ती अभिमंत्रिता आहे, ती राममय झालेली आहे. त्यामुळे हे लक्ष्मणा, तू राग मानू नको, ही फळं तू सेवन कर. आणि श्रीरामांनी तिची पूजा अगदी आनंदाने स्वीकारली. त्या फळांची त्याची बदरिका फल आहे, त्यांचा गोडवा टाकलेला आहे. आणि नंतर शबरी म्हणाली की आता माझं जगण्याला काही अर्थ नाही, आपणच मला आता मोक्ष द्या. तिने डोळे मिटून बसलेली आहे, तिने स्वतःच्या शरीरातला अग्नी प्रज्वलित केलेला आहे आणि श्रीरामांच्या समोरच ती अग्नी रूपाने आकाशामध्ये अंतर्धान पावलेली आहे आणि तिला मोक्ष मिळालेला आहे. ही जी कथा, म्हणजे या सगळ्यातून आपण काय काय घ्यायचं ते मी आपल्याला थोडक्यात सांगितलं. हे आपण लक्षात ठेवूया सगळ्यांनी. आत्ताचं जे काही निरूपण झालं ते उत्तम त्यातलं जे होतं ते माझ्या गुरूंचं होतं, जे चुकलं असेल ते माझं होतं. जे काही चुकलं असेल त्याबद्दल आपण सर्वांनी मला क्षमा करावी आणि आत्ताची सेवा श्रीकृष्णांना. श्रीराम श्रीराम.